नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 5 वाजता आपण बघताय एबीपी माझा. राज्यामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात राज्यातल्या अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरू आहे. तर महायुती सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावरही विरोधकांनी टीका केली आहे. बघूया सर्वच विषयांवर आमचा विशेष कार्यक्रम आमने सामने. फोनच कट झाला माझा. फोनच कट झाला, थांबा. तर हा कार्यक्रम आपण बघणारच आहोत, पण दिवसभर किंवा गेले काही दिवस सातत्याने विविध मुद्दे गाजतायत. अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर साहजिकच अनेक मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान रंगलेलं पाहायला मिळते. आणि महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प देखील मांडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर देखील विरोधकांनी टीका केलेली होती. या सगळ्या विषयांचा उहापोह करणारा आमचा विशेष कार्यक्रम आहे आमने सामने. जाऊया गणेश ठाकूर यांच्याकडे. गणेश, धन्यवाद अश्विन. तर आमने सामनेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे महत्त्वाचे विषय कोणते, कोणत्या विषयांवरती खडाजंगी झाली, सर्व आमदार आमने सामने आले. त्या 3 विषयांच्या नंतर एक महत्त्वाचा विषय थोड्या वेळापूर्वीच झालेला आहे. पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे होर्डिंग संदर्भातला, दुसरा म्हणजे भरती प्रक्रिया संदर्भातला, तिसरा विषय म्हणजे जे फॉल्स नरेटिव्हसाठी कायदा आणला जाणार आहे. या 3 विषयावर प्रामुख्याने या सगळ्या आमदारांशी आपण बोलणार आहोत. पण त्यानंतर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक शिवीगाळचं प्रकरण झालंय, आरोप झालेले आहेत, त्याबद्दलही बोलणार आहोत. पण सर्वात आधी मी होर्डिंग प्रकरणात बोलतो. होर्डिंग प्रकरणामध्ये ज्या प्रकारे आपल्याकडनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावरती यांनीही काही आपले मुद्दे ठेवलेले आहेत. पण प्रामुख्यानं याचं राजकारण होत आहे. नाही, राजकारण नाही, वस्तुस्थिती आहे. कारण महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला पूर्णपणे कोण पाहत होतं, सत्ता आतापर्यंत कोणाची आहे आणि त्यावेळेला कुणाकुणाचा हस्तक्षेप झाला, अधिकाऱ्यांचा झाला, लोकप्रतिनिधींचा झाला, हे त्या ठिकाणी चौकशी केल्यावर बाहेर येईल. आणि त्याच्यामुळे ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्या हातात आहे, ज्यांचा इंटरफिअरन्स आहे, त्यांच्याविषयी जर बोललं तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या वेळेला अशा प्रकारचं होर्डिंग पडून निष्पाप लोकांचे बळी जातात, त्यावेळेला ह्या गोष्टी होण्यामागे कोणी परवानग्या दिल्या, कोणी सपोर्ट केला, तेव्हा कोण अथॉरिटी होत्या, हे स्वाभाविकपणे पुढे येतं. आपण थेट का बोलत नाही या विषयावर? नाही, थेट ना. जर आता उद्धवजी ठाकरेंचं नाव घेतलं असेल तर घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांच्याकडून किंवा त्यांच्या यंत्रणेकडून याच्यामध्ये हस्तक्षेप झालाय हे सांगितलं असेल किंवा सांगतील. थेट विषय तुमच्याकडे आहे की गॉडफादर कोण, किरीट सोमय्या म्हणाले होते, आजही तो विषय आला. थेट उद्धव ठाकरेंकडे इशारा करतायत ते नेहमी. असं आहे की केवळ उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं आणि राजकारण करायचं एवढंच काम आज सत्ता पक्षाचं आहे. आज ठीक आहे ना, आज उद्धव ठाकरे तुम्ही टार्गेट करताय. 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, का नाही आणली होल्डिंग पॉलिसी? केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, महापालिकेमध्ये प्रशासक तुमचा बसलाय, पॉलिसी आणली पाहिजे होती. आणि ज्या होल्डिंगबद्दल आज ही सगळी मंडळी बोलत आहे ते एशियातील बिगेस्ट होल्डिंग असं ट्विट पण आदरणीय मोदी साहेबांनी केलंय, ज्याचा फोटो माझ्याकडे आहे, मी आपल्याला दाखवतो. आणि असं असताना आज सगळ्यात मोठा प्रश्न जो ऐरणीवरती आहे, रेल्वे, ते रेल्वेचं जागेमध्ये ते होल्डिंग होतं, महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही आणि म्हणून रेल्वेकडनं ती परवानगी घेतली आणि ते होल्डिंग पडलं. त्याचा पापाचा वाटेकरी कोण आहे? आणि रेल्वे जर केंद्रात कोण आहे तुम्ही सांगा कोण? आता रेल्वेने परवानगी, रेल्वेचे अधिकारी असतील, रेल्वेने जर परवानगी दिली असेल. या संदर्भात लक्षवेधी सुद्धा सभागृहात आणली होती आणि ती जागा पेट्रोल पंपाची कशा पद्धतीने चुकीची अलॉट केले, कैसर खलीद याला मी त्या ठिकाणी कसा दोषी आहे, यंत्रणा कशी त्या ठिकाणी पाठीशी आहे, या सगळ्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता. दुर्दैवानं त्या ठिकाणी प्रशासनाने म्हणतात असं आहे की रेल्वेच्या अखत्यारीत ती जागा येते म्हणून महापालिका त्याच्यावर कुठचा अधिकार येत नाही असं सांगून रेल्वेच्या अधिपत्याखाली त्या होल्डिंगचं परमिशन दिलं गेलं. ते इनलिगल होतं, ते काढलं पाहिजे होतं, परंतु काढलं गेलं नाही. त्याच्यावरती आज मला असं म्हणायचं आहे की आज 2.5 वर्ष झाली, ती पॉलिसी फायनल का नाही झाली? 2.5 वर्ष सरकार केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, महापालिकेत प्रशासक बसलाय. आज डिजिटल होल्डिंग जो मोठा पद्धतीने त्रास होतोय, आज मला सांगा ना, डिजिटल होल्डिंग बद्दल पॉलिसी का होत नाही? आज पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे ना सगळीकडे. म्हणजे मी तुमच्याकडे होतो, पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे तुम्ही म्हणताय, तुम्ही आरोप करता, पण पुरावे तुम्ही सादर करा. मग नाही, याच्यामध्ये बघा, जेव्हा आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी पण असे हे टाकलेले होते त्याच्यानं बरीच सगळी माहिती आलेली आहे. परंतु असं आहे की इकडे बेछूट बेलगाम सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. कोणाला फेवर करायचं, आपल्या आजूबाजूला जे असतात, आपल्या घरातले जे असतात, अशा लोकांना सगळीकडे फेवर केला. आपण कोरोनाच्या काळात पण देखील बघितलेलं आहे. त्यामुळे होर्डिंग पॉलिसी आहे,
परंतु त्याचं उल्लंघन झालंय आणि ते उल्लंघन होत असताना लोकांचे जीव गेले हा विषय होता. आणि वरच्या सभागृहात देखील जेव्हा असा विषय झाला तेव्हा एकच नाही, मी त्याच्यात असं म्हटलं की हिपॉक्रेसी कोणीच करू नये, ह्याच्या सगळेजण जबाबदार आहे. मग अनधिकृत होर्डिंगचा विषय आला, मोबाईल टावरचा आला, बरंच काही काही झालं. पण विषय असाच आहे ना की तुम्ही फेवर करता त्या लोकांना जे तुमच्या जवळचे आहेत. काही फोटोग्राफी आले उद्धव ठाकरेंसोबतचे त्या होर्डिंगच्या मालकाचे, म्हणून टीका आणि तुम्हाला टार्गेट येऊ शकतात ना. आज असं आहे की पंतप्रधानांबरोबर माझा फोटो आहे आणि एखादा गुन्हा जर घडला तर गुन्हेगार काय पंतप्रधान आहेत का? फोटो आहे, फोटो कोणावर येऊ शकतात, ते सेलिब्रिटी आहेत. आज मला सांगा, आज पंतप्रधानांनी ट्विट केलं हे कसं काय पंतप्रधान बघतात का? मग ते काय पंतप्रधान माझ्याकडे प्रूफ आहे, मी होर्डिंगचं परमिशन बघणार का पंतप्रधान? पंतप्रधान? खोटं बोलत असेल तर मी पण याचा मला अर्थ तुम्ही जसं तुम्ही म्हटलं फोटो बद्दल आज माझ्याकडे बदलत ते टीव्ही याला लागू आहे ना. आज माझ्याकडे लाईव्ह आहे, हे देतो तुम्ही बघा. अरे पण मी माझ्याकडे पंतप्रधान बघायला येतात का? मी उदाहरण दिलं. मी आज तुम्ही उद्धव ठाकरे बरोबर फोटो आहे असं म्हटलं ना. उद्या सकाळी पंतप्रधान बरोबर एखादा फोटो असला, त्याने गुन्हा केला, त्याला गुन्हेगार पंतप्रधान होऊ शकतात का? मी उदाहरण दिलं. मी त्यांच्यावर आरोप ना, पंतप्रधान खूप मोठे आहेत, पण मी उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन तुम्ही जसा आरोप करता तसं उद्या सकाळी एखादा आरोपी ज्याचा फोटो असेल चुकून, त्याला कोण दोषी कोण असेल? मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, चुकीचं आहे. दुसरं, आज तो होल्डिंग पडून एवढी माणसं मेली. डिजिटल होल्डिंग बद्दल काय आहे? डिजिटल होल्डिंग दाखवण्याची कधी होणार? अरे आज ड्रायव्हरला त्रास होतोय ड्रायव्हिंग करताना, ऍक्सिडेंट होतोय. महापालिका हातात होती, अख्ख्या मुंबईत होर्डिंग मध्ये परमिशन काढा. किती होर्डिंग मध्ये पार्टनर आहेत, कोण कोण ते जरा यादी आणा. काढा श्वेतपत्रिका, कळेल कोण किती लोक बीजेपीचे आहेत. मी सांगतो, हिम्मत असेल ना मुख्यमंत्र्यांना सांगा श्वेतपत्रिका काढा, किती पार्टनर आहेत आणि बीजेपीचे लोक किती कुठलेत कळेल एकदा. गेस्ट कडे जातो. अमोलजी, तुम्ही हे जे म्हणता याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय गॉडफादर असतात म्हणून सगळे होतं. हे बघा, परवाच्या दिवशी लक्षवेधीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न ज्यावेळेस चर्चेला आला त्यावेळेस सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून सुद्धा सकारात्मक उत्तर आलं. माझं म्हणणं आहे, याच्यावर राजकारण केल्यापेक्षा याची पॉलिसी कशी आणता येईल आणि हे सरकार यावर पॉलिसी आणण्यासाठी सकारात्मक आहे. त्याच्यामुळे मागच्या काळात काय झालं हे काढल्यापेक्षा आता सध्या अशा दुर्घटना होऊ नये, निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. पण सुनीलजी जे म्हणतात पॉलिसी का आणत नाही, जसं प्रवीण भाऊ म्हणाले की 25-30 वर्ष सत्ता तर महानगरपालिकेची तुमच्याकडे आहे, तर या सगळ्या बाबींबद्दलचा एकंदरीत एक पॉलिसी डिसिजन किंवा महानगरपालिकेने त्याचा थेट संबंध आहे, त्यांनी काय ठोस निर्णय किंवा ठोस पावलं का उचललं जेव्हा होर्डिंग उभे राहत होते? बघा, आता पॉलिसीचा निर्णय ही गोष्ट आलेली आहे. सत्तेत त्यावेळेला आमच्यासोबत भारतीय जनता पक्ष देखील युतीमध्ये होतं ना. शेवटच्या टप्प्याची गोष्ट सोडून द्या, जर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर अगदी सुरुवातीपासून याच्यामध्ये बघायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी पॉलिसी होणे अतिशय गरजेचं आहे. पॉलिसी नसल्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग झालं आणि अनेक माणसांचा त्या दिवशी जीव गेला. लक्षवेधी मी या ठिकाणी आणली होती आणि तेच तर आमचं म्हणणं होतं. आज अनेक माणसांचा त्या ठिकाणी जीव गेलाय, योग्य प्रमाणात त्यांना भरपाई मिळालेली नाही, योग्य प्रमाणात न्याय मिळालेला नाही. त्याच्यामुळे आता या बाबतीची पॉलिसी व्हायला पाहिजे. ट्रॅफिकने याच्या आधीपासून ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. डिजिटल दोन्ही पक्ष होता ना तुम्ही, म्हणजे आता असं आहे की एकमेकांना साहेब जे म्हणतात ना की 25 वर्ष पॉलिसी आल्या, असं नाहीये. या पॉलिसी अनेक वेळा आल्या, पण त्या पॉलिसीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने जी नवीन पॉलिसी बनवली, राज्याने बनवली, त्याचा ड्राफ्ट जो आहे तो अलीकडच्या काळात म्युन्सिपालिटीकडे गेला. माझ्या माहितीप्रमाणे राजीव असताना एक पॉलिसी झाली होती, ती फर्निचर पॉलिसी नाही, होल्डिंग पॉलिसी पण झाली होती. पण त्याच्यानंतर काही सुधारणा झाल्या, काही ऍक्सिडेंट झाले, त्यानंतर केंद्राने एक पॉलिसी केली, ती राज्याकडे आली, राज्याकडनं महापालिकेकडे आली. चला, मग ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न केले होते, तुम्ही सत्तेमध्ये होता त्यांच्यासोबत. टोलवी करण्याचा प्रकार आहे. सत्तेत महापालिकेत जरी असलो तरी महापौर किंवा महत्वाचा जो निर्णय प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला किती स्थान होतं, आम्ही पहारेकरीच्या भूमिकेत त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे जरी ती जागा रेल्वेची असो, पोलिसांची असो किंवा कोणाचीही असो, परवानगी देणारी मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातली अथॉरिटी ही महापालिका असते. हे प्रभू साहेबांना हे माहीत आहे. प्रभू साहेब एक अभ्यासू माणूस आहे, त्याच्यामुळे कुठल्याही अथॉरिटीची जागा असेल महापालिकेच्या परवानगीशिवाय अंतिम त्याला मान्यता होत नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ह्या विषयाला थांबवतो कारण या विषयावरती चर्चा होत राहणार, पण विषय हाच आहे की एक पॉलिसी झाली तर लोकांचा जीव वाचतील. मी पुढचा विषय घेतो, तो विषय आहे फेक नरेटिव्हचा. फेक नरेटिव्हसाठी सगळ्या पॉलिटिकल पक्षांकडे बोट दाखवलं जातं की फेक नरेटिव्ह प्रत्येक पक्ष आपलं राजकारण करण्यासाठी करतात. तर यावरती पॉलिसी येईल, कायदा येईल, तो त्या कायद्याला आणण्याचं तुम्ही स्वागत करता का आणि त्याला कसं पाहता? फेक नरेटिव्ह या समाजातनं गेलं पाहिजे?
तर मला सांगा की हा कायदा अगोदर आणला पाहिजे होता. मागच्या 10 वर्षात का नाही आणला? का नाही आणला? की या लोकसभेला आमच्या भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाच्या जागा कमी झाल्या आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की विरोधी पक्ष नेरेटिव्ह पसरवलं आणि म्हणून या जागा कमी झाल्या, म्हणून आता कायदा आणण्याची ही भाषा करतात. शेवटी असं आहे की कुठेतरी मूळ जे आहे, म्हणता की फेक नरेटिव्ह हे पसरवता, तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवता. असं आहे, फेक नरेटिव्ह कोणी पसरवलं आतापर्यंतच्या इलेक्शनमध्ये एवढं मोठं, ठीक आहे छोट्या मोठ्या लेवलवर काहीतरी एखादा आपण म्हणतो ना पिल्लू सोडून देणं, ते गोष्ट वेगळी आहे. पण संविधानाची कॉपी हातात घेऊन प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक यात्रेमध्ये ती संविधानाची कॉपी. राहुल गांधींनी संविधानाची कॉपी त्या शहाबानोला पोटगी नाकारली तेव्हा कुठे गेलं होतं संविधान? तेव्हा संविधानाच्या धज्जिया कोणी उडाल्या? वारंवार संविधानाचं उल्लंघन झालेलं आहे आणि आता हे सगळं दाखवलं लोकांना, म्हणजे अक्षरशः बनवलं, मतं घेतली आणि हे फेक नरेटिव्ह मोठ्या आधारे यांना यश मिळालं. तुम्ही येस 100% फेक नरेटिव्हच्या आधारे तुम्हाला यश मिळालं. एक लक्षात ठेवा, वस्तुस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत पाहिजे. पहिली गोष्ट असं आहे की जे काय वस्तुस्थितीनुसार आम्ही मांडलं ते लोकांना पटलं, लोकांनी त्या बाबतीत आपलं सहकार्य दिलं. जर असं नसतं तर मला सांगा, संसदेमध्ये जर आपण त्या ठिकाणी तेवढा जर संविधानाचा मान राखत असतो तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरच्या नेमणुकांमध्ये जे काय झालं हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. हे त्याच्यापैकी एक आहे. हा जो राग निघतो त्या संदर्भाने सुद्धा असू शकतो. अनेक गोष्टी या बाबतीत या संदर्भाने इथे दाखवून देता येतील, परंतु आता ही कुठेतरी काळाची गरज आहे. या संदर्भाने कायदा बनणं तो सगळ्यांना लागून झाला पाहिजे, ही आता काळाची गरज आहे. शेवटी अंमलबजावणीवर तुम्हाला विश्वास आहे? कारण ज्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचं इंटरफेरन्स असतं फेक नरेटिव्ह मध्ये. कारण आता पण या ठिकाणी जे काय झालं त्या ठिकाणी कायदा बाजूला ठेवून, नियम बाजूला ठेवून स्वतःच्या सोयीनुसार केलं गेलं. त्याच्यामुळे याच्याबद्दल आम्ही कायदा केला तरीही तुमची बाजू पुढे असेल, तुम्ही काय कारवाई करणार नाही कारण तुम्हाला फेक नरेटिव्ह पसरवायचा असं म्हणताय. साफ चुकीचं आहे. फेक नॅरेटिव्हचा विरोधकांना फायदा झाला हे खरं आहे. सकाळी मी सभागृहामध्ये होतो विधानसभेच्या, त्यावेळेस व्हॉट्सअपचा एक मेसेज सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव वाचून दाखवत होते आणि त्यांनी हे पण बसल्यानंतर कबूल केलं की हा मला व्हॉट्सअपवर आलेला आहे, ज्यामध्ये फक्त सरकारच्या बाबतीत बदनामीकारक. आता संविधान बदलणार, अल्पसंख्याकाला धोका आहे, किंवा आताचं ताजं उदाहरण घ्या दीक्षाभूमीचं. काय होतं की कार पार्किंगच्या संदर्भामधला विषय होता. दुसऱ्याच मिनिटाला जितेंद्र आव्हाड येतात आणि हे सरकार दलित विरोधी आहे, हे सरकार बाबासाहेबांचा अपमान करणार आहे. म्हणजे हे फेक नेरेटिव्ह सेट करण्याच्या पद्धतीनं ज्या निवडणुका जिंकण्याचा एक कुप्रघात या राज्यात सुरू झालाय, त्याला आळा बसेल म्हणून तो कायदा आला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणी. तुमच्याकडनंच हे होतं, तुम्ही एक नरेटिव्ह सेट करतायत जे लोकसभेत पण केलं. आता आमच्यावर आरोप करतायत. एक मुळात सुनील शिंदे म्हणाल ते असं आहे की कायदा संविधान बदलणार म्हणजे काय? कायदा जो आहे तो बदलून जर इकडे असणाऱ्या विरोधी पक्षाचा गळा घोटायचा, जनतेचा आवाज दाबायचा असा जर कायदा करणार असाल तर तो संविधान बदलणार काय? आणि दुसरं फेक नेरेटिव्ह 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येणार होते, हे नेरेटिव्ह नव्हतं, मग आले का? रिस्पॉन्स घेतो यांचा 15 लाखाचा, कारण ब्रेक घ्यायचा आहे मला. 15 लाखाचा नरेटिव्ह पण तुम्ही सेट केलं होतं ना? नाही, नॅरेटिव्ह तो नव्हता. त्या ठिकाणी आपण जर सगळ्या सोयी सुविधा जर काढल्या तर लाखोचा बेनिफिट प्रत्येक लाभार्थ्याला त्या ठिकाणी होतोय. शब्दशः अर्थ घेण्याचं कारण नाही. या लोकांनी जे काय केलं, ह्यांनी चक्क खोटे बोलले, संविधान हातात घेऊन फिरत बसले. आता कुठे प्रूव्ह करावं ना त्यांनी? संविधानाच्या बगल देणारी आम्ही एक गोष्ट केली, उलटपेक्षा त्या ठिकाणी काँग्रेसनं 80 वेळा संविधानाची काटछाट केली. त्या ठिकाणी शहाबानो प्रकरणचा उल्लेख केला. आणीबाणीचा काय, आणीबाणीचा कशाचा प्रकार आहे? संविधानाची 80 तशी करून टाकली. नरेटिव्ह तुमचा होता. तर असं आहे की दोन्ही बाजूनं असं म्हटलं गेलं की फेक नरेटिव्ह सेट केले गेले, फेक नरेटिव्ह दोन्ही पक्षांकडनं सेट केले, म्हणून त्याच्यावर कायदा आणला जातो. आणि कायदा आणल्यानंतर निश्चित समाजामध्ये जे खोटे नरेटिव्ह सेट केले जातात, ज्यामुळे समाजात तेढही निर्माण होतो, तो थांबेल असं वाटतं. म्हणून आता एक छोटासा ब्रेक घेऊया. इतर 2 महत्त्वाचे विषय आहेत, त्यासाठी माझ्यासोबत आणखी काही पॅनल जोडले गेलेत. पाटील साहेबही आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडनंही याबद्दल, या 2 विषयांबद्दल चर्चा करूया. आता थांबूया एका छोटा ब्रेकसाठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आताच विधान परिषदेमध्ये एक गोंधळ झाला की विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते यांनी शिवीगाळ केली. शिवीगाळ खरीच केली का? तुम्ही इथं येऊन तीव्र विरोध केला होता. प्रवीण भाऊ, काय झालं होतं? शिवीगाळ केली की नाही हे त्या ठिकाणी विधिमंडळाचं परिषदेचं रेकॉर्ड आहे. साक्षात सभापती त्या ठिकाणी त्यांच्या समोर झालेला प्रकार आहे. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट आज विधान परिषदेत झालेली आहे. कारण विधिमंडळाच्या सभागृहात विरोधी पक्षनेता, ज्याला संविधानिक त्या ठिकाणी
पदाची गनिमा आहे. त्यांनी अशा प्रकारे आई बहिणीवरनं शिव्या देणं हे संसदीय परंपरेचा. यांच्याकडे रिॲक्शन करतो. विलासजी शिवी दिली आई बहिणीवरती म्हणतायत अंबादास दानवे. शिवी दिली हे त्यांनी ह्याच्यावर पण सांगितलं, माझ्याकडून गेला असेल, पण का गेला ह्याच्यावर हे करायला पाहिजे. जो विषय होता की राहुल गांधींनी हिंदूबद्दल का हिंदुत्वाबद्दल का ते बोललं, तो विषय त्यांचं एवढंच म्हणणं होतं. ॲक्च्युली अंबादास दानवे हा अतिशय शांत प्रवृत्तीचा माणूस आहे. कधी माझ्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे शिवी देणं हे योग्य आहे का? शांत प्रवृत्ती असेल तरी बघा, शेवटी काही लिमिट्स असतात. शिवसैनिक आहे, शेवटी हाडाचा शिवसैनिक आहे. 50-60 केसेस घेतलेला माणूस आहे. आणि नाही असं हे डिफेन्स योग्य वाटतं का की एक विरोधी पक्ष नेता? विरोधी पक्ष नेत्याचं असं नाही, पण त्याला काय त्याचा कंट्रोल सुटला, त्याच्याकरता काय केलं हे दुसरी साईड पण आपण बघायला पाहिजे. लाड साहेबांनी जे काही सुरू केलं आक्रमण, त्यांना काय जे काय हे वाटत होतं त्याचा त्यांनी निषेध करत होते, हातवारे करत होते. अंबादास दानवेचं एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही सभापतीकडे बोलून माझ्याकडे बोट टाकून करू नका. आणि शिवी दिल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर पण लाड साहेबांनी केलेलं आहे. लाड साहेबांनी पण पाटील साहेब तुमच्याकडे तुम्हाला हाच प्रश्न आहे. तुम्ही एक सिनियर नेते आहात आणि अशा प्रकारे आपण पाहतोय महाराष्ट्रा संदर्भातली जी एक चित्र जगासमोर जातं, देशासमोर जातं, अशा प्रकारे सभागृहामध्ये आज सकाळपासून जे पार्श्वभूमी बघितलं तर सभागृहामध्ये सभापतींचं वागणं हे दुजाभावाचं वागणं आहे. सकाळपासून त्या उजव्या बाजूकडेच बघतायत, डावीकडे बघत नाहीत. मुळात हा सगळा जो वातावरण व्हायला कारण हे सकाळपासून सभापतींचं न्यूट्रल न वागणं याला कारणीभूत आहे. सकाळी देखील काही वेळा विरोधी पक्षनेते बोलायला उठले होते, त्यांना बोलू दिलं नाही. विरोधी पक्षनेत्याचे स्वतःचे हक्क असतात, अधिकार असतात, तेही ज्यावेळी उठतात त्यावेळी त्यांना बोलायची संधी दिली गेली पाहिजे. त्यावेळी हाच विषय प्रसाद लाडांच्या बाबतीत झाला. ते लेट आले, त्यांना बोलायला संधी दिली, परंतु इकडं बघत नाहीत आणि याचा उद्वेग झाला. आणि राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलले, नीटच्या बद्दल बोलले, अनेक विषयावर बोलले. त्याचा राग हित काढणं मला वाटतं संयुक्तिक त्या ठिकाणी नव्हतं. हे लक्षात आलं भाजपला की देशाचे मुद्दे राहुलजींनी लोकसभेमध्ये मांडले आणि त्याचं कुठंतरी एक विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन होतेच. ऍक्शनला रिॲक्शन होती. प्रवीण भाऊ, मनीषा तुम्हाला, अमोलजी तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही होतात तिकडे, ऍक्शनला रिॲक्शन आहे. सकाळपासून सभागृहामध्ये सभापतींनी ज्या प्रकारे कामकाज चालवलं होतं त्यामुळं त्यांच्यावरती ही वेळ आली. त्यांना बोलण्याची संधी नाही, त्यांना कोणत्याही कामकाजात उत्तर देण्याची संधी नाही. यासाठी त्यांचा जो पेशन्स होतं ते पेशन्स सुटलं. पेशन्स सुटण्याचा मुद्दाच नाही. ते खरंच चांगले आहेत, म्हणजे मी इतके वर्ष आलो ते असे कधी बदलले नाही. आज पहिला मुद्दा होता आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा. जर आपण शरद पवार साहेबांचं केलं असेल, ते ICICI अध्यक्ष आहेत, तर आशिष शेलारांचाही खजिनदार म्हणून करावा असा मुद्दा आला. त्याच्यावर विरोध झाला, सभापतींनी कोणाला बोलू दिलं नाही दिलं, तो मुद्दा आला. मग त्यांच्या विरोधात इथे प्रेस झाली. मग नंतर हिंदुत्वाचा मुद्दा आला आणि मुद्दा एकदा दोनदा सभागृह स्थगित झालं आणि माननीय प्रवीण दरेकर बोलायला उभे झाले. त्यांनी मुद्दा घेतला की हा विषय लोकसभेचा इथे वगैरे. यांनी एवढंच म्हटलं की आपण हिंदू नाहीत का? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो, आपण हिंदू बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईत राहतो, आपण शिवसैनिक आहेत, हे तुम्हाला पटतं का? आणि असा समोर बोट झाला असेल, त्याच्यावरनं ते चिडले आणि मग जो काही प्रकार घडला तो सगळ्यांसमोर आहे, तो रेकॉर्डेड आहे आणि ते उचित नाही असं मला वाटतं. उचित प्रकार घडला नाही. राजेश राठोड पण आहेत, जे प्रतोद आहेत काँग्रेसकडनं, आणि सुनील शिंदे देखील. राजेशजी, तुम्ही तेव्हा सभागृहात होतात, उचित प्रकार घडला नाही. अनपार्लिमेंटरी भाषाचा वापर अशा प्रकारे करणं सभागृहामध्ये, म्हणजे सकाळपासनं जे बीजेपीचं आक्रमण विरोधकांवर होत होतं ते खूप जास्तीचं टोकाचं होतं. आणि ज्या पद्धतीने बोलू न देणे, सहभागी न होऊ देणे, कसलाही उल्लेख किंवा संधीचा याचा बिलकुल दुजाभाव त्या ठिकाणी पक्षपातीपणा सकाळपासून होता. ज्या वेळेला हा प्रकार घडला तेव्हा देखील राहुल गांधीजीचा विषय निघाला. मी पण सभापतींना विचारलं की लोकसभेचे विषय जर आपल्याला परिषदेत घ्यायचे असतील तर मग अनेक विषय घ्यावे लागतील आणि असं नाही होणार की ते बोलतील आणि आम्हाला बोलू देणार नाही. मध्यंतरी सभापतींनी विरोधी पक्ष नेत्यांना बोलायला लावलं तेव्हा प्रसाद लाडांचं खरं चुकलं, दानवेजींचं चुकलं नाही चुकलं हे तर तुम्ही चर्चा करतच आहात, पण लाडांचं हे चुकलं की त्यांनी दानवेजींकडे सरळ बोट करून अनेक तुरेची भाषा तिथे वापरली आणि अत्यंत आक्रमकपणे त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि ते असं जोरजोराने इशारे करत होते. अंबादास दानवेजींचं एकच विनंती होती की आपल्याला जे काही बोलायचं असेल आपण सभापती महोदयांना बोलावं, आपण माझ्याकडे हातवारे करून बोलू नये. 2दा 3दा त्यांनी विनवणी केली.
त्यानंतर विनोनी केल्यानंतर मी माझ्या जागेचे तिथे बाहेर खुर्चीच्या तिथे होतो. दानवे साहेब त्यांच्या खुर्चीच्या बाहेर होते. चिडत असताना मात्र त्यांनी असं बोलायचं नाही हे जोरात सांगितलेलं मी बघितलं. शिवी ऐकली पण शिवी मी ऐकली नाही. सुनीलजी, तुम्ही त्या सभागृहात असता, ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही सगळे सीझन आणि सिनियर नेते आहात, हे योग्य आहे का आपल्याला, म्हणजे आपल्या संस्कृतीला? एक लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट करतो तेव्हा स्वतःकडे 4 बोटं असतात. बरोबर आहे. संसदीय प्रणालीमध्ये महाराष्ट्राचं विधिमंडळ हे उच्च आहे, याची एक चांगली परंपरा आहे. अख्ख्या देशामध्ये आमचा आदर्श आहे. परंतु हा आदर्श फक्त काय आदर्श किंवा त्या आदर्शाच्या नीतिमत्ता आणि नीतिमूल्य फक्त आम्ही विरोधकांनी जपायची का? सत्ताधाऱ्यांची या बाबतीत कोणती जबाबदारी आहे की नाही? ज्यावेळेला आपल्या वर्तनातनं समोरचा महत्त्वाचा विरोधी पक्ष नेता त्याच्या भावना का त्या ठिकाणी उग्र झालेल्या आहेत, तो का त्या ठिकाणी आक्रमक झालेला आहे, आणि आक्रमक होताना हल्ली अलीकडच्या काळामध्ये व्यवहारामध्ये जे काही नित्याचेच झालेले आहेत शब्द, तो एखादा चुकून उच्चारला गेला असेल तर त्याचा एवढा भाव करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. कारण मुळात ते पण शिवसैनिक आहे, आक्रमक सगळेच आहेत. बरोबर आहे. कधी कधी आक्रमक होत असताना एखाद दुसरा तोल सुटला तर त्याची भावना पण त्यावेळेला आपल्याला बघायला पाहिजे. त्या कोणत्या भावनेने कोणत्या त्या प्रसंगाच्या वेळेला हा त्यांच्याकडून शब्द आलेला आहे. हा ठिकाणी जाणून बुजून वापरलेला तो कदाचित शब्द नसेल, परंतु अलीकडच्या काळामध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे काही शब्द हे दैनंदिन व्यवहारामध्ये नित्याचे झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातनं आलेलं असेल तर तो निर्दोष हे झालेलं आहे. याला आपण घडलेलं आहे. मी काय म्हणतोय की तुम्ही पहिलं समजून घेतलं पाहिजे विधिमंडळाची कार्यप्रणाली. सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते की अधिवेशन सुरळीत पार पाडणं. संसदीय कार्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना बुके देऊन का भेटतात? तर अधिवेशनामध्ये आपण व्यवस्थित सगळे विधेयक करू, सगळं करू, परंतु आज प्रतिसाद तसा मिळत नाही. सभापतींनी ज्या पद्धतीची वागणूक दिली आहे, सत्ता पक्षापेक्षा म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा सभापतीच आता जबाबदारी घेऊन सगळं करतायत असं दिसतंय. आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्याचा परिणाम हा सकाळपासून जे काय वातावरण आहे त्याचा परिणाम आहे. मी तुमच्याकडनं अमोलजी आणि तुमच्याकडनं एक शेवटचं रिॲक्शन घेतो. ताई, तुमच्याकडनं पहिला प्रश्न की तुम्ही सभापतींनी जे केलं त्यामुळं अशा प्रकारचे रिॲक्शन झाले? नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. हे बघा, सभापती महोदया सभागृह चालवतात, त्या वेळेला त्यांच्या न्यायबुद्धीला, सत्सद बुद्धीला जे पटतं तसे ते निर्णय घेतात. परंतु इथे विषय होता की प्रसाद लाड यांनी जो विषय मांडला की राहुल गांधींनी असं हिंदूंबद्दल आक्षेपार्ह बोलले, तर इकडे त्याचा निषेध व्हायला पाहिजे असा विषय काढला. आणि ह्या गोष्टी होतात की आज पार्लमेंटमध्ये काय झालं त्याचे पडसाद तिकडे उमटतात ना. पण त्याचा अर्थ की तुम्ही शिवीगाळ करायची का? आता बघा, जेव्हा आम्ही मंत्र्यांना प्रश्न विचारतो, खरं म्हणजे प्रत्येक सभासदाने यू हॅव टू ॲड्रेस टू द चेअर, पण तसं होत नाही. कधी कधी आम्ही मंत्र्यांकडे बघतो की ज्यांच्याकडनं आम्हाला उत्तर अपेक्षित आहे, आम्ही मंत्र्यांकडे बघतो. खरं बघायचं असतं किंवा ॲड्रेस करायचं असतं चेअरला. तर ते आता तसं त्या दोघांमध्ये म्हणजे प्रसाद लाड बोलत होते आणि ते नॉर्मल बोलत होते, परंतु दोनदा अशा पद्धतीने अत्यंत अर्वाच्य शिवी आई बहिणीवरून देणं, आणि आपण हे वरिष्ठांचं सभागृह म्हणतो, विद्वानांचं म्हणतो, ज्येष्ठांचं म्हणतो, बाहेर गल्लीबोळात काही होऊ दे ना, चौकामध्ये, पण इथे नाही व्हायला पाहिजे. अमोलजी, तुमची रिॲक्शन आहे? मी सभागृहात उपस्थित होतो. खरं तर राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चा जी राहिली होती त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू झालं होतं आणि मग राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा मुद्दा आला आणि त्यावेळेस स्वतः विरोधी पक्षनेत्यांनी उभं राहून म्हटलं की हा या सभागृहाचा विषय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग विरोधकांकडून म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन झालं आणि आंदोलन झाल्यानंतर मग प्रसाद लाडांकडून बोट दाखवण्यात आलं त्यांच्याकडे आणि त्या भावनेतून नंतर मग जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत यांच्या तोंडून न निघणारे शब्द निघून गेले. त्याचं समर्थन होऊ शकत नाही, कारण हे महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून जे काही शब्द निघाले ते होऊ शकत, त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. निश्चितच समर्थन होऊ शकत नाही आणि त्यासाठी ज्या सगळ्यांनी या प्रकारे इथे आता आपलं मत व्यक्त केले. आजच्या या कार्यक्रमामध्ये थांबूया. उद्या पुन्हा एकदा विधान भवन विधान परिषदेमध्ये जे महत्त्वाचे विषय होतील, ज्याच्यावर खडाजंगी होईल, गोंधळ होईल, ते विषय पुन्हा घेऊन तुमच्यासमोर आम्ही येतोय. सध्यासाठी इथेच थांबूयात. नमस्कार.